नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर पहिले आम्ही या दोन शब्द याच्यावर बोलायला विषय लागेल ना। त्याच्या अगोदर आम्ही पानस रस्त्यावर या ठिकाणी वकील साहेबांनी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। पण कुठेतरी हे वयोवृद्ध त्यांच्याच अडचणी या ठिकाणी सांगतात, पण या ठिकाणी बरेच लहान मुलं या ठिकाणी जमलेले आहे आणि हे लहान मुलं बरेच जण प्रायव्हेट शाळेमध्ये या ठिकाणी जातात। तर कुठेतरी प्रायव्हेट शाळेकडे तरुण मुलांचा किंवा आई वडिलांचा कल या प्रायव्हेट शाळेकडे वाढलेला आहे। तर कुठेतरी आपल्या गावातली जी जिल्हा परिषद शाळा आहे ही बंद पडण्याच्या रंगाट्यावर या ठिकाणी आलेली आहे। तर कुठेतरी या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातूनच बरेच गावातील डॉक्टर, वकील, इंजिनियर या ठिकाणी झालेले आहेत, पण आपण त्याची उपकार किंवा आपल्याला जाणीव त्या ठिकाणी राहिली। कारण या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून अनेक गावातील सरपंच, चेअरमन, सदस्य या ठिकाणी झालेले आहेत आणि कुठेतरी त्या शिक्षणाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी त्यांचा अभ्यासाचा, त्यांचा शिक्षणाचा वापर कुठेतरी या गावाच्या सेवेसाठी केला जातो। पण आपण काय करायला आलो, आपण ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो त्या शाळेकडेच आपलं या ठिकाणी लक्ष राहिले। आपण आपल्या मुलांना कुठेतरी आपण प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतो, कारण आपल्याला काय वाटतं आपले मुलं त्या ठिकाणी सुटाबुटात दिसतात, पण ते सुटाबुटात आपण महिन्याला त्याचे काहीतरी पैसे त्या ठिकाणी दिले जातात आणि त्याच पैशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या मुलांना बुटं, कपडे त्या ठिकाणी घेतले जातात। तर आपल्याला वाटतं माझा मुलगा त्या ठिकाणी खूप पॉस्ट त्या ठिकाणी दिसतो, पण ज्या शाळेमध्ये ते शिकले जातात ते पैसे आपल्याच त्या ठिकाणी असतात आणि त्या शाळेमध्ये पाहिजे तसे शिक्षक हे त्यांचे शिकलेले त्या ठिकाणी नसतात। जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक त्या ठिकाणी शिक्षक असतात त्यांची त्या ठिकाणी पूर्ण शिक्षण झालेलं असतं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच ते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक या ठिकाणी झालेले असतात। तर कुठेतरी आपण या प्रायव्हेट शाळेकडे लक्ष न देता आपण या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष या ठिकाणी द्यावे। आणि आता यानंतर आपला पानस रस्त्याचा या ठिकाणी विषय चालू होता की बऱ्याच जणांच्या पानस रस्त्याच्या अडचणी, तर पानस रस्त्याच्या अडचणी हे ग्रामपंचायत या ठिकाणी का घेत नाही, कारण हे कुठेतरी मजुराच्या खात्यावर पैसे त्या ठिकाणी पडतात आणि कुठेतरी ते मजूर ते पैसे त्या ठिकाणी देत नाही किंवा त्याचे काहीतरी राडे त्या ठिकाणी होतात, त्यामुळे हा पानस रस्ता ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी होत नाही। आणि आताच आपल्या बाबांनी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून त्यांचा रस्त्याची अडचण आहे की त्यांचं सांगणं आहे की मला शेतात जाण्यासाठी रस्ता त्या ठिकाणी नाही। तर बाबा शासनाने एक नियम या ठिकाणी काढलेला आहे की ज्यांच्याही शेतामध्ये जाण्याचा रस्ता नाही तो तहसीलदाराच्या माध्यमातून तो रस्ता त्या ठिकाणी तो रस्ता त्या ठिकाणी देण्यात येतो। तर आपण कागदोपत्री व्यवहार त्या ठिकाणी करा। जर आता मी तुम्हाला पहिले बोलून टाकलो पण अजून डबल या ठिकाणी सांगतो, सर्वप्रथम तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या गावाच्या रस्त्याची अडचण ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी मांडा। ज्या लोकांची अडचण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्या रस्त्याने त्या ठिकाणी जाऊ देत नाही, तर कुठेतरी त्या लोकांसंग सरपंच, उपसरपंचाच्या माध्यमातून किंवा तंटामुक्ती अध्यक्षाच्या माध्यमातून बोलणं चालणं करा। आणि जर बोलण्या चालण्यातून जर तो प्रश्न त्या ठिकाणी सुटत असेल तर आपल्याला पुढील पाऊल उचलण्याचं काम या ठिकाणी पडत नाही। आणि जर हे काम जर बोलून चालून जर त्या ठिकाणी होत नसेल तर आपण तलाट्याच्या माध्यमातून किंवा तहसीलदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली अडी अडचण त्या ठिकाणी मांडावी। पण ज्यावेळेस तहसीलदाराकडे तुमचं प्रकरण त्या ठिकाणी जाईल कागदोपत्रीच्या माध्यमातून, त्यावेळेस 100% तुमचं काम किंवा तुम्हाला रस्ता त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल। तर मी तुमचा बऱ्याच वेळ तुमचा आम्ही या ठिकाणी घेतला आणि तुम्ही माझे 2 शब्द त्या ठिकाणी ऐकून घेतले, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।